आपण इथे सगळेजण जमतो ते ज्ञानेश्वरीवर आणि ज्ञानेश्वरांवर प्रेम करणारे. एकंदर ज्ञानेश्वरीमध्ये एक ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहत जातं आणि ह्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या असं लक्षात येत जातं, की ज्ञानेश्वरांना गीता सांगायचे म्हणजे तत्वज्ञान तर सांगायचं आहेच. त्यामुळे ते तत्वज्ञ आहेत, पण त्याचबरोबर अत्यंत रसिकही आहेत. त्यामुळे तत्वज्ञान सांगताना सुद्धा ते रसपूर्ण करून ते आपल्यासमोर मांडत जातात. त्यामुळे ते तत्वज्ञ आहेत, ते रसिक आहेत, ते कवी आहेत. म्हणजे कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा असा घेतला तरी सुद्धा ते द्रष्टाही आहेत आणि उत्तम काव्य करणारे कवीही आहेत. ते समाज शिक्षक आहेत, की आपल्याला ते समाजात कसं राहावं ह्याची जाणीव करून देतात. काय चांगलं, काय वाईट ह्याची जाणीव करून देतात. ते मी शिकवतोय असं म्हणत नाहीत, पण तरी सुद्धा अनेक गोष्टी सहजपणे आपल्या मनावर बिंबवत जातात. त्याचबरोबर ते भाषा प्रभू आहेत, की भाषा स्वतःला हवी तशी ते वापरतात. सालंकृत भाषा ते वापरत जातात. पण तरी सुद्धा मी हे सगळं सांगतोय असा अहंकार कुठेही त्यांच्या भाषेमध्ये येत नाही. त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये असलेला नम्रपणा हा गुण सुद्धा त्यांच्या भाषेतून प्रकट होत राहतो. ते उत्तम शिष्य आहेत. कारण निवृत्तीनाथांची माझ्यावर कृपा आहे. निवृत्तीनाथांचं मी एकुलतं एक अपत्य आहे, असं ते म्हणतात. आणि हे सगळं सांगण्यासाठी किंवा जगाकडे बघण्याची एक सौंदर्यपूर्ण दृष्टीही त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे जगात वावरत असताना ज्या गोष्टी चांगल्या दिसतात, त्या ते आपल्यापुढे मांडत जातात. त्याचबरोबर ते ज्ञानी आहेत, विद्वानही आहेत. कारण अत्यंत हुशार अशा वडिलांकडून त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत. त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत. त्यामुळे विद्वत्ताही त्यांच्याकडे आहे. आणि ह्या सगळ्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, तर त्यांच्याकडे संत पण आहे. ते संत आहेत त्यामुळे प्रेमाने ते आपल्याशी बोलतात. त्यामुळे त्यांची भाषा आहे ती सौंदर्यपूर्ण आहे, त्याच्यामध्ये अलंकार आहेत, पण त्याचबरोबर त्या भाषेतलं प्रेमही ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला जाणवत राहील असं आहे. अत्यंत संपन्न असं हे व्यक्तिमत्व आहे. असं हे संपन्न व्यक्तित्व त्यांच्या ह्या ग्रंथामधून आपल्यापर्यंत येऊन पोहोचत राहतं. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाची खासियत काय असं म्हटलं तर अनेक उपमा आणि अनेक दृष्टांत ते एका मागोमाग एक देत राहतात. उपमा म्हणजे एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी केली जाते. अशी तुलना करत ते आपल्याला जे आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे, जे ज्ञानेंद्रियांच्या पलीकडचं आहे, ते विषय ज्ञानेंद्रियांच्या तर्फे समजावून सांगण्याचं काम त्यांचे हे उपमा आणि दृष्टांत करत असतात. अनेक उपमा आणि दृष्टांत आपल्यासमोर ज्ञानेश्वरीत सतत येत असतात. त्यापैकी येणारी उपमा म्हणजे पौर्णिमेची येणारी उपमा. पौर्णिमेचं वर्णन ते अत्यंत सुंदर रीतीने ज्ञानेश्वरीमध्ये करतात. अनेक रूपात ही पौर्णिमा आपल्याला येऊन भेटते. 15व्या अध्यायाकडे आपण बघायला गेलो, की 15व्या अध्यायामध्ये गुरुची मानसपूजा त्यांनी केली आणि मानसपूजा करून झाल्यानंतर, की आता पूजा करून झालेली आहे. आता गुरुचरणांची मानसपूजा केली आणि मग त्या गुरुचरणांना ते प्रार्थना करतात, की मी ग्रंथ लिहायला बसलोय. हा माझा ग्रंथ कसा असावा? अशी मागणी जणू काही ते आपल्या गुरुकडे करतात आणि गुरुने हे पसायदान आपल्याला द्यावं, अशी मागणी ते आपल्या गुरुकडे करतात. पौर्णिमा जसं म्हटलं जातं, तर पौर्णिमा म्हटलं की जसा पूर्ण चंद्र आपल्या नजरेसमोर येतो, तसंच पौर्णिमेला समुद्राला आलेलं भरतं, हे सुद्धा सहज पौर्णिमेबरोबर आठवणारी गोष्ट आहे. आपलं जे बोलणं आहे, ते अमृताचा सागर होऊन येणार आहे. कारण काय गुरुकृपेची पौर्णिमा झालेली आहे आणि गुरुकृपेला किंवा गुरुने जे काही शिकवलंय ते सगळंच्या सगळं मी आता ह्या श्रोत्यांच्या समोर मांडत जाणार आहे. माझ्या स्फूर्तीचा जो सागर आहे, त्याला तो गुरुकृपेचा चंद्र दिसलाय. गुरुकृपेचा चंद्र प्राप्त झालेला आहे आणि त्या गुरुकृपेच्या चंद्राला बघून हे वक्तृत्व आहे ते जणू काही उचंबळून येतं आणि मग अमृताचा सागर हेलावायला लागतो. ते म्हणतात ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेखल आहे उजरी जे वाचे ते इये करी सुधा सिंधू. सुधा सिंधू अमृताचा सागर जणू काही वाचेला हे करतं. जिथे ब्रह्मस्थितीची प्राप्ती होते इतकं ज्ञान आता उत्कर्षाला पावलेलं आहे की ब्रह्मस्थितीची प्राप्ती झालेली आहे
आणि ब्रह्मस्थितीची ज्याला प्राप्ती झाली आहे, तो काय सांगणार? तर तो ब्रह्मस्थितीचंच वर्णन करून सांगणार. आणि ब्रह्मस्थितीचं वर्णन कसं आहे, तर ते अमृताप्रमाणे गोड आहे. अमृताप्रमाणे जीवन देणार आहे. अमृताप्रमाणे मरणापासून दूर ठेवणार आहे. पुढे ते म्हणतात, की पूर्ण चंद्राची या कोडी, वक्तृत्व घापे कुरोंडी. ते म्हणतात, की पूर्ण चंद्र 1,00,00,000 पूर्ण चंद्र आहेत, कोटी पूर्ण चंद्र आहेत, त्यांना सुद्धा वक्तृत्वावरून ओवाळून टाकावंसं वाटेल. तशी गोडी माझ्या अक्षराला आहे. हा अमृताचा सागर जो हेलावायला लागलेला आहे, तशी गोडी माझ्या अक्षरांना प्राप्त झालेली आहे. अशी पौर्णिमेची आणि सागराची अत्यंत नितांत सुंदर भेट ते आपल्या ह्या गुरुला केलेल्या प्रार्थनेमध्ये गुंफून देतात. गुरुला सांगतायत, की मला अमृताचा सागर माझ्या वाचेला प्राप्त होऊ देत, तुझी कृपा होऊ देत आणि मग कोटी चंद्र ओवाळून टाकावेत, इतकी गोडी माझ्या व्याख्यानाला प्राप्त होईल. आणि सगळ्यात शेवटी गुरुला ते म्हणतात, की "अगा विश्वैक धामा." ह्या सगळ्या विश्वाचं धाम तूच आहेस, कारण तुझ्यावरतीच हे सगळं विश्व स्फुरलेलं आहे. असा तू आहेस. तुझा प्रसादू चंद्रमा. तुझा प्रसाद म्हणजे जणू काही पौर्णिमेसारखा तू प्रसाद रूपाने माझ्यासमोर उभा राहिलेला आहेस. त्यामुळे मग माझ्या वक्तृत्वाला, माझ्या बोलण्याला अत्यंत गोडी प्राप्त झालेली आहे. ते म्हणतात, की हा जो तू प्रकट झालेला आहेस, ती म्हणजे पौर्णिमा आहे. आणि ही जी पौर्णिमा आहे, ती मला स्फूर्ती देईल आणि माझं व्याख्यान नितांत सुंदर होईल असं तू कर. त्यामुळे माझ्यावर गुरुकृपा कर आणि तुझी गुरुकृपा झाली, की ही गुरुकृपा रूपी पौर्णिमा माझ्या स्फूर्तीला, माझ्या अक्षरांना भरता आणेल आणि मग अमृताची अक्षरं होऊन मी या सगळ्या लोकांना या महासुखामध्ये रंगवून टाकीन. असा पौर्णिमेचा उल्लेख येतो. ते म्हणतात, "जी अवलोकिली या माते, उन्मेष सागरी भरते." माझ्या बुद्धीला, सागराला स्फुरण चढेल, ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे आणि मग अत्यंत रसपूर्ण असं व्याख्यान मी माझ्या या श्रोत्यांना ऐकवेन. पौर्णिमेचे अनेक उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये येतात. ते कधी पुनव म्हणतात, तर कधी पूर्णचंद्र म्हणतात. कधी पूर्ण पौर्णिमा चंद्र असंही म्हणतात. कधी पौर्णिमा म्हणतात, तर कधी चंद्रबिंब वाटोळे असं त्या वाटोळ्या चंद्राचं वर्णन सुद्धा ते अत्यंत रसभरीतपणे करतात. पौर्णिमेचा चंद्र असं ते कृष्णाला सुद्धा म्हणतात. कृष्णाला सुद्धा ते पौर्णिमेच्या चंद्राची उपमा देतात. ते म्हणतात, "तरी महानंद समुद्र." कसं ना पौर्णिमा आणि समुद्र ह्यांची जणू काही गाठ ते बांधत जातात. यांचा संबंध दाखवत जातात. ते म्हणतात, "तरी महानंद समुद्र." हा श्रीकृष्ण कसा आहे, तर तो महाआनंदाचा समुद्र आहे, कारण तो आनंद प्राप्त करून देणार आहे. जो पूर्ण पौर्णिमा चंद्र महानंदाच्या समुद्राला भरतं कधी येईल, तर हा जेव्हा श्रीकृष्ण हा पूर्ण पौर्णिमा चंद्र आहे. चंद्रासारखा लखलखीत आहे. चंद्रासारखं तेज त्याच्याकडे आहे, पण हे तेज जे आहे ना, ते सुखावणारं आहे. हे जीववणारं असं हे तेज आहे. असा हा चंद्ररूपी पौर्णिमेचा जणू काही पूर्ण चंद्र असा हा श्रीकृष्ण आहे. हा महानंदाचा समुद्र आहे. ह्याच्यात वेगळेपण आहे का, की पौर्णिमा आणि वेगळी आहे आणि समुद्राला आलेलं भरतं वेगळं आहे, असं आहे का? तर नाही, दोघंही एकच आहेत. तोच महानंद समुद्र आहे. तोच पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे. म्हणजे द्वैत नाहीच आहे. असा हा अद्वैत असलेला परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर आता किंवा या सद्यस्थितीत कोण आहे? तर तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. सगळ्या नरांमध्ये श्रेष्ठ असा जो द्वारकेचा नरेंद्र आहे, द्वारकेचा जो राजा आहे, तो आता काय सांगतोय ते तुम्ही ऐका, असं 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हणतात. 15व्या अध्यायाचं गुरुस्तवन संपलं, की मग गुरुकडे प्रार्थना, तुझ्या तुझ्या पौर्णिमेसारखी तुझी गुरुकृपा माझ्यावरती होऊ देत. माझ्या स्फूर्तीला भरता येऊ देत. आणि मग असा हा स्फूर्तीला भरता आलेले ज्ञानेश्वर आहेत, ते श्रीकृष्णाची तुलना सुद्धा त्या पौर्णिमेच्या चंद्राशी करतात आणि जो पूर्ण पौर्णिमा चंद्र असं त्या श्रीकृष्णाला म्हणतात. आता अद्वैत सांगायचं आहे, पण अद्वैत सांगण्यासाठी द्वैत करायला लागतं. ते द्वैत करण्यासाठी म्हणूनच मग तो द्वारकेचा नरेंद्र होतो आणि मग तो अर्जुनाला काहीतरी सांगायला लागतो. असा हा उचंबळून आलेला आनंदाचा समुद्र जो कृष्णरूप आहे, तो आता अर्जुनाला सगळं ज्ञान देणार आहे. पूर्ण प्रकाश असलेला चंद्र आहे. समुद्र आणि पौर्णिमा जणू काही एक होऊन जातात. दिसायला दोन, पण ते कृष्णाठायी एकरूप झालेले आहेत. इथे शीतलताही आहे आणि इथे प्रकाशही आहे.
जीव पण बाजूला सारून स्वरूपाशी गाठ बांधून देणारा असा हा कृष्ण, म्हणून तो महानंद सागर असाही आहे. पण असं जरी श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं ऐक्य असलं, श्रीकृष्ण हा परमेश्वर स्वरूपच असला, तरी सुद्धा निरुपाधिक रूप सांगण्यासाठी त्याची उपाधी सांगायला लागते. म्हणून तो द्वारकेचा नरेंद्र ही त्याची उपाधी सांगितली जाते. ते म्हणतात कसं आहे, मग हे सांगताना ते पुन्हा एकदा चंद्राचा आधार घेतात. ते म्हणतात पाडव्याची चंद्ररेखा, पाडव्याची प्रतिपदेची चंद्रकोर आहे. प्रतिपदेची चंद्रकोर सहज आपल्याला दिसत नाही आणि मग चंद्रशाखा न्यायाने जशी शाखा दाखवून की ह्या फांदीच्या जवळ ती चंद्रकोर दिसते असं जसं सांगितलं जातं, तसं ते म्हणतात पाडव्याची चंद्ररेखा निरुता दावावया शाखा. ती शाखा दाखवायला लागते. तसं आहे, जर श्रीकृष्णाचं निरुपाधिक रूप सांगायचं असेल, त्याचं परमेश्वर रूप सांगायचं असेल, तर त्यांनी घेतलेली जी उपाधी आहे ते म्हणजे तो द्वारकेचा नरेंद्र आहे, हे सुद्धा सांगायलाच लागतं. गुरुकृपेचं वर्णन करताना ते पौर्णिमेचा उल्लेख पुन्हा पुन्हा करत राहतात. ते म्हणतात गुरुची कृपा झाली ना की शिष्य पूर्ण होऊन जातो, त्याच्यामध्ये काही कमी राहतच नाही. अमृतानुभवामध्येही ते असं म्हणतात की शिष्यावरती गुरुची कृपा झाली की गुरु शिष्याला स्वतःच सामील करून घेतो. शिष्य हा गुरुरूप होऊन जातो, तो परिपूर्ण होतो, परब्रह्म स्वरूप होतो. हा अनुभवाचा भाग झाला, हा त्या शिष्याला आलेला अनुभव आहे. पण सामान्य माणसाला हे एकरूपत्व कसं कळणार? आपल्याला हे एकरूपत्वाचं जणू काही अनुभूती यावी किंवा हे एकरूपत्व कसं असतं हे जणू काही सांगावं. कारण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडचा जो अनुभव तो ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आणून ज्ञानदेवांना ठेवायचा आहे. मग शिष्याचं पूर्णपणे हे कसं असतं हे आपल्याला त्यांना सांगायचंय, कारण हा आपल्याला अनुभव आलेला नाहीये. तर ते म्हणतात की जसा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र असतो ना, की त्याच्यात आता कोणतीही कमी राहिलेली नाहीये. कोणतीच कमी शिल्लक नाही. तो जसा पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्ण चंद्र असतो, कोणतीही कळा त्याच्यात नाही असं म्हणता येत नाही. 16च्या 16 कळा त्याच्यामध्ये सामावलेल्या असतात. त्याचं वर्णन करताना त्या शिष्याचं गुरुरूप होणं वर्णन करताना ते म्हणतात, की "मग आलंगीला पौर्णिमा, उणीव सांडी चंद्रमा." ती चंद्रमाच्या 16 कळा आहेत. 15व्या कळेला आल्यानंतर 16व्या कळेमध्ये पौर्णिमा चंद्राला आलिंगन देते. अत्यंत सौंदर्यपूर्ण वर्णन ते करतात. ते म्हणतात, "मग आलिंगीला पौर्णिमा, उणीव सांडी चंद्रमा." आपल्यातली जी काही कमी असते ती चंद्र दूर सारून टाकतो आणि पौर्णिमेचा तो पूर्ण चंद्र जसा होऊन जातो, तैसे होय वीरोत्तमा गुरुकृपातया. तशी गुरुकृपा त्याच्यावर झाली की तो गुरुरूप होऊन जातो. स्वतःच्या अहंकाराची जी कळा आहे ती सुद्धा बाजूला होऊन जाते आणि तो गुरुमध्ये पूर्णपणे एकरूप होऊन जातो. पौर्णिमेने चंद्राला आलिंगन दिलं की चंद्र पूर्ण होऊन जातो. तसा शिष्य पूर्ण रूपाला जाऊन पोहोचला. मग ज्ञानेश्वर म्हणतात जीव खरं तर ब्रह्मरूपच नाही का? तो परिपूर्णच आहे खरं तर. पण त्याला हे कळत नाही ना, कारण त्याच्यामध्ये अहंकार आहे. हा देह म्हणजे मी आहे, हा अहंकार सुटत नाही. तोपर्यंत तो परिपूर्णतेला जाऊन पोहोचत नाही. तो स्वतःला त्या परमेश्वरापेक्षा वेगळं मानतोय. ते वेगळं मानणं दूर झालं, तो अहंकार दूर झाला, की तो ब्रह्मरूपच आहे. ते म्हणतात सोन्यात जसं किडाळ असतं, काहीतरी हीन धातू असतो, त्यामुळे ते सोनं हीनत्वाला प्राप्त होतं. पण त्या सोन्यातलं ते किडाळ बाजूला करून टाकलं, की जसं 100 नंबरी सोनं उरतं, तसंच आहे. आणि मग पुन्हा एकदा पौर्णिमेची उपमा ते देतात. "हा गा पौर्णिमेआधी काही, चंद्र सावयवूची तरी नाही." आता चंद्राच्या कळा म्हणजे चंद्राचे अवयव असं जणू काही ते म्हणतात. आणि ते म्हणतात, की पौर्णिमेच्या आधी चंद्राच्या कळा पूर्ण नसतात का? चंद्राच्या कळा पूर्ण असतात, फक्त आपल्याला त्या पूर्ण दिसत नाहीत. आणि मग पौर्णिमेच्या दिवशी काय होतं, तर चंद्राला पूर्णता लाभते. "हा गा पौर्णिमेआधी काही, चंद्र सावयवूची नाही. परी तिया दिवशी भेटे पाही पूर्णता तया." तसं अहंकारातली कमी नाहीशी झाली, की परब्रह्म स्वरूपाला पावता येतं. ते म्हणतात कसं कमी पण असतं, शिष्य आहे हा निघालाय, गुरुरूप व्हायला निघालेला आहे, परमेश्वर स्वरूप व्हायला निघालेला आहे. पण कुठेतरी थोडीशी कमी राहून गेलेली असते. त्याचं वर्णन करताना ते म्हणतात, की पुनवेहून चतुर्दशी. पुनवेचा चंद्र हा पूर्ण चंद्र आहे, पण चतुर्दशीच्या चंद्रात मात्र थोडीशी कमी राहून गेलेली असते, अजून पूर्णपणा यायला. पुनवेहून चतुर्दशी, जेतुले उणेपण शशी. जितकं उणेपण असतं चंद्राला,
का सोळे पाहुनी जैसी 15वी वाणी, की 16 नंबरी सोनं आहे, त्याच्यापेक्षा 15 नंबराचं सोनं थोडंसं कमी कसाचं असतं ना, तसा तो जो शिष्य आहे, तो जोपर्यंत जसा चंद्र पौर्णिमेला पावत नाही, तोपर्यंत पूर्ण चंद्र होत नाही, तसंच आहे, तो अजून पूर्ण गुरुरूप झालेला नाहीये. आणि मग पौर्णिमेमधली विशेष पौर्णिमा कुठची ह्याचं सुद्धा वर्णन करून ते सांगतात. ते म्हणतात पौर्णिमा विशेष कुठची तर ती शरद पौर्णिमा विशेष. अश्विन महिन्यातली पौर्णिमा विशेष असं ते सांगतात. ते म्हणतात ऋतू बरवा शारदू. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उल्लेख पौर्णिमेचे येतात. ते म्हणतात ऋतू बरवा शारदू, शारदी पुढती चांदू. की सगळ्या ऋतूंमध्ये उत्तम ऋतू कुठचा तर शरद ऋतू उत्तम. त्या शरद ऋतूमध्ये चंद्राचं प्रकाशन त्यापेक्षाही उत्तम. आणि मग चंद्री जैसा संबंध पौर्णिमेचा. आणि मग चंद्राचा जसा पौर्णिमेशी संबंध आला, पौर्णिमेने चंद्राला आलिंगन दिलं, की जसा चंद्र परिपूर्ण होऊन जातो, चढता क्रम आहे. शरद ऋतू, त्यात चंद्र उत्तम, त्यात पौर्णिमा असावी. शरद ऋतू कसा आहे, की आता आकाश हळूहळू निरभ्र व्हायला लागलंय. ते म्हणतात जैसा शरदागमीचा वारा, केरू फेडी अंबरा. ते म्हणतात आकाशातनं जणू काही केर काढून टाकल्यासारखे ढग सगळे नाहीसे करून टाकतात. का उदयाला रवी अंधारा घोटू पाडी. जसा सूर्याचा उदय झाला की अंधार नाहीसा होऊन जातो, तसाच शरद ऋतू आला की आकाशामधले सगळे ढग केर काढल्यासारखे सगळे ढग नाहीसे होऊन जातात. आणि मग ह्या शरद ऋतूमध्ये चंद्राचं उगवणं आहे. चंद्र पौर्णिमा आहे. पौर्णिमा आहे ही अत्यंत उत्तम. अशी आहे शरद पौर्णिमेचं वर्णन ते करतात. तेव्हा ह्या शरद पौर्णिमेचं वर्णन करताना आता शरद पौर्णिमा आहे, चंद्र आहे, मग चकोराला कसं सोडता येईल? तेव्हा पहिल्याच अध्यायात ते असं म्हणतात, जैसे शारदीयेचे चंद्रकळे. आता शरद ऋतू आलेला आहे, त्याच्यामध्ये पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेला काय करतात तर चंद्रकण चकोरांची पिलं वेचतायत. किती कोवळी असतील चकोरांची पिलं, ती या चंद्रकणांचं सेवन करून राहतायत. त्यामुळे जैसे शारदीयेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे. हे अमृतकण आहेत, कारण काय त्यामुळे त्या चकोरांच्या पिलाला जीवन मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ते जणू अमृताचे कण आहेत. ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. ते जसं अत्यंत मवाळ मनाने, कोमलपणाने ते चकोर वेचतात. ते म्हणतात तुम्ही सगळे जे समोर बसलेले श्रोते आहात ना माझ्यासमोर, मी गीतेचं व्याख्यान करायला बसलोय. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे जे श्रोते आहात, त्यांनी तुमची मनं अशी चकोराच्या पिलांसारखी कोवळी करून जसे ते अमृतकण वेचतात, तसं हे माझं व्याख्यान तुम्ही वेचा, असं जणू काही ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात. आणि मग आता पुनव ह्या शब्दाचा वापर ते करतात. पुनवेला जसा चंद्रप्रकाश पसरलेला असतो. आता ज्ञानी माणसासंबंधी सांगायचंय. ज्ञानी माणसाची वृत्ती कशी असते, यासंबंधी ते सांगतात. ते म्हणतात अगा पुनवेचा दिवशी. आता पुनवेचा दिवस आहे म्हणजे पूर्ण चंद्र उगवलेला आहे. आणि त्या पूर्ण चंद्राचा प्रकाश जसा सगळ्या वातावरणामध्ये पसरला जातो. त्या पूर्ण चंद्राचे कोवळे किरण जसे सगळीकडे पसरतात, त्याचं वर्णन करताना ते म्हणतात अगा पुनवेचा दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी. चंद्राचा प्रकाश आहे तो जणू काही धावतो आकाशामध्ये. ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैन्य. तशी ज्ञानी माणसाची वृत्ती आहे ना ती जो सात्विक गुणांनी युक्त आहे त्याची वृत्ती आहे ती ज्ञानामध्ये अशी सगळीकडे फाकली जाते. आता पुनवेचा उपयोग जसा पूर्ण शिष्य कसा होतो हे सांगण्यासाठी जसं करतात, तसंच ते म्हणतात आता पुनवेचा उपयोग बरोबर उलट व्यतिरेकाच्या दृष्टीने जणू काही ते करत जातात. पुनवेचंच आता वर्णन आहे, पण आता पुनवेचा पूर्णपणा ते सांगत नाहीयेत. तर ते म्हणतात पुनवेचा चंद्र म्हणजे कसं आहे, तर तुम्ही विषय सुख सगळी घेण्यातच तुम्हाला सुख वाटतं, हा जणू काही पुनवेचा चंद्र झालाय आता. आणि मग तुमचं मन त्या विषय सुखापासून बाजूला काढायचं आहे आणि परमेश्वर स्वरूपापर्यंत आणून त्याला पोचवायचंय. तर ते कसं होतं ह्याचं वर्णन करताना ते म्हणतात त्याच्यासाठी अभ्यास करायला लागतो असं ते म्हणतात, की त्याच्यासाठी अभ्यास करायला लागतो आणि मग एकदा का अभ्यास करायला लागला, की त्या विषय सुखापासून मन निघतं आणि परमेश्वर स्वरूपापर्यंत येऊन पोचतं. ह्याच्यासाठी सुद्धा ते पुनवते अवस असा जणू काही आलेख आपल्यासमोर मांडतात.
ते म्हणतात मग पुनवे होऊन जैसे शशिबिंब दिसे दिसे. पौर्णिमेपासून प्रत्येक दिवशी जसं शशिबिंब, चंद्राचं बिंब जसं कमी कमी होत जातं, हारपत अवसे नाहीची होय, की अवसेच्या दिवशी ते जसं नाहीसं होऊन जातं, तैसे भोगातून रिगता, तसं भोगापासून आता चित्त निघालंय, तसे भोगापासून रिगता, भोगापासून निघालंय, चित्त मज माझी रिगता. चित्त आता माझ्या स्वरूपामध्ये तू हळूहळू अर्पण करायला लागलाय. हळूहळू पांडुसुता मीची होय. मग तू माझ्यापर्यंत येऊन हळूहळू माझ्यापर्यंत येऊन पोचतोस. विषयाच्या सुखापासून निघून माझ्यापर्यंत येऊन पोचतोस. जसं पौर्णिमेपासून चंद्रबिंब नाहीसं होत होत अवसेच्या दिवशी जसं नाहीसं होऊन जातं, तसंच विषय सुखाविषयी तुला असलेली जी आस आहे, तुला असलेलं जे आकर्षण आहे, ते हळूहळू नाहीसं होत मग तू शेवटी माझ्या स्वरूपात येऊन मिळतोस. असा पौर्णिमेच्या पौर्णिमेचा उलट दिशेने सुद्धा दृष्टांत ते आपल्याला देतात. आता पौर्णिमेचा संबंध ते दयेशी जोडतात. ज्ञानेश्वरांच्या शब्दाची आता गंमत इथे बघूया. आता ते म्हणतात, "आता दया ते ऐसी." आता दयेसंबंधी ते बोलतायत, की दया म्हणजे काय असते? तर ते म्हणतात, दया म्हणजे काय? तर जो आपपरभाव त्याच्या मनामध्ये नाहीच आहे. तो प्रत्येकाशी सारखा वागतोय. असा जो माणूस आहे त्याच्याकडे दया आलेली आहे. त्याला राग येत नाही, त्याला लोभावत नाही. तो कायम परिपूर्ण असा असतो. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी. ते म्हणतात आता ह्या पूर्ण चंद्राशी ते दयेची तुलना करतायत. दया कशी आहे? तर पूर्ण चंद्रिका जैसी. मग आता ती दया म्हणून मग चंद्र सुद्धा चंद्रिका होऊन जातो, की चंद्रकोर पूर्ण होत होत ती पूर्ण चंद्रिका झाली, की तो चंद्र झाला. म्हणून आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी. इथे ती दया म्हणून मग इथे ती पूर्ण चंद्रिका. निवविता न कडसी साने थोर. की जसं चंद्रबिंब पूर्ण झालं, की कोणी माझं आहे, मग कोणी परकं आहे, कोणी चांगलं आहे, कोणी वाईट आहे, असा विचार न करता जसा चंद्र सगळ्यांना शांतावत जातो, तशीच ही दया आहे. पूर्ण चंद्रिकेसारखी, की जी सगळ्यांना कायम सुख देत राहते. पूर्ण चंद्र आहे आणि मग त्या पूर्ण चंद्राला भेटायला समुद्र उचंबळून येतो. आता वेगवेगळ्या ठिकाणी ह्याच पौर्णिमेच्या दृष्टांतांचा उपयोग ते वेगवेगळा करतात. ते म्हणतात, की चंद्र आकाशामध्ये उगवलेला आहे. पूर्ण चंद्र उगवलेला आहे आणि त्या पौर्णिमेच्या चंद्राला बघून समुद्राला भरतं आलेलं आहे. "पाहे पा पूर्ण चंद्राची ये भेटी." या पूर्ण चंद्राला जणू काही भेटायला तो समुद्र उचंबळून आलेला आहे. समुद्र भरते अपार दाटी. समुद्र हा उचंबळून आलाय, तो दाट झालेला आहे. त्याला प्रेमाचं जणू काही भरतं आलेलं आहे. पण ते म्हणतात, "तेथ चंद्रासी काय किरीटी उपखापणे." त्यामुळे चंद्राला काही त्याच्यासाठी करायला लागलंय का? त्याला उचंबळून येण्यासाठी चंद्राने काहीच केलं नाहीये. चंद्र काहीही न करता त्यापासून वेगळा आहे, पण चंद्राला त्या बघून समुद्र मात्र उचंबळून वरती आलेला आहे. पूर्ण चंद्राची रात्र सगळ्यात कुणाला आवडते? तर ते म्हणतात चकोरांना ही पूर्ण चंद्राची रात्र अतिशय आवडते. किंवा अर्जुन श्रीकृष्णाला असं सांगतोय, की "तू इतकं सुंदर बोलतोयस, की मी तुला पुढे का म्हणू? मला तुला पुढे कर असं म्हणावंसंच वाटत नाहीये." तेव्हा तो अनेक उदाहरणं देतो. तेव्हा तो असं म्हणतो, की अमृताचा पाऊस जर 4 महिने पडत राहिला, तर कोण नको म्हणेल? 7 दिवस अमृताचा पाऊस सलग पडत राहिला, तरी सुद्धा हा पाऊस थांबावा, असं कुणाला वाटणार नाही. किंवा ते म्हणतात चकोराचं उदाहरण देऊन, "पूर्णचंद्रेसी रात्री युग एक असो न पाहती." पूर्णचंद्राची रात्र एक युग जरी आली, तरी चकोर म्हणेल का, की ही रात्र आता मावळू देत म्हणून? तरी काय पाहता आहाती चकोरे ते? चकोराला वाटेल का, की ही रात्र संपून जाऊ दे असं? जसं पौर्णिमेच्या चंद्र उगवतो, समुद्राला भरतं येतं आणि मग त्याच्यामध्ये चंद्र खरा काहीच करत नाही, असं एका ओवीत ते सांगतात. तर दुसरीकडे ते म्हणतात, की "ना तरी चंद्रबिंब वाटोळे." चंद्रबिंब वाटोळं चंद्रबिंब आहे. "देखोनी क्षीरसागर उचंबळे." क्षीरसागर उचंबळून आलेला आहे. "तैसा दुनेही वरे प्रेम बळे, उल्हसितू जाहला." जसा पूर्ण चंद्राला बघून क्षीरसागर उचंबळून यावा, तसा श्रीकृष्णाचं वक्तृत्व ऐकून अर्जुन उचंबळून आलेला आहे आणि श्रीकृष्ण अर्जुनाची समज बघून श्रीकृष्ण उचंबळून आलेला आहे. दोघंही जण एकमेकांना भेटायला जणू काही येत आहेत. मी आणि विश्व हे दोघेही जण वेगळे नाहीत, हे सांगताना पुन्हा एकदा पूर्ण पूर्ण चंद्राची उपमा देतात. पाडव्यापासून म्हणजे प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत आपण चंद्राच्या वेगवेगळ्या कळा बघत असतो. 15 तिथींना आपल्याला चंद्र दिसतो.
की पाडव्याला बारीकशी चंद्ररेखा त्याच्यापासून वाढत वाढत तो चंद्रकोर, मग तो चांदोबा होतो आणि मग तो पौर्णिमेचा पूर्ण चंद्र होतो. असे त्याच्यात बदल होत जातात. पण चंद्रामध्ये खऱ्या अर्थाने काही बदल झालेला असतो का? तर नाही, तो तसाच असतो खरं तर. आपल्याला तो वेगवेगळ्या रूपामध्ये दिसत असतो. ते म्हणतात, "या जगात सुद्धा तुम्हाला जे सगळे वेगवेगळ्या रूपाने दिसतायत ना, ते तसंच आहे. तैसे विश्व येणे नावे, हे मीची पै आघवे." हे विश्व जे काही दिसतंय ना, या सगळ्या रूपांमध्ये खरं तर मीच आहे. घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. चंद्राच्या कळा वेगवेगळ्या करण्यासाठी जसं चंद्रबिंब सोलावं लागत नाही, तो सगळ्या कळांसकट परिपूर्ण असतो. तसाच मी या सगळ्या विश्वासकट जो कोणी आहे, तोच मी आहे. विश्व बाजूला सारून मला पाहायची गरज नाही. हे संपूर्ण विश्व हे माझंच रूप आहे, असं ते सांगतात. विश्वरूपाचं वर्णन करताना ते पुन्हा एकदा चंद्राचं वर्णन करतात. इथे पौर्णिमेचं जणू काही वर्णन आहे. चंद्रामध्ये जणू काही ह्या शीतलतेची घडी घालून ठेवलेली आहे. चंद्र म्हणजे जणू काही घडी आहे, असं ते आपल्यासमोर म्हणतात. ते म्हणतात, "जैसी चंद्रमयाची घडी उपलविली." चंद्राची जणू काही घडी घालून त्या शांततेची, त्या पांढऱ्या रंगाची, त्या प्रकाशाची, त्या शांत तेजाची जणू काही घडी घालून ठेवलेली आहे. ती घडी उघडली. मग गगना करवी गुंथी घालवली आणि मग सबंध आकाशाला जणू काही त्या चंद्राची घडी उघडली आणि आकाशाला जणू काही पांघरुण घातलं. तसा तो विश्वरूप असलेला जो देव आहे तो दिसतोय. त्या विश्वरूपाचं वर्णन करताना सुद्धा त्यांना पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाची आठवण होते. असं चंद्राचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये येत जातं, पौर्णिमेचं वर्णन येत जातं. आणि मला असं वाटतं, की अशा ह्या प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टांत, वेगवेगळ्या प्रकाराने ज्ञानेश्वर वापरत जातात. आणि ह्या दृष्टांतांची मजा आपल्याला त्या ओवीमध्ये घेता येते. चंद्रमा कळी धाला, न दिसे कोणे अंगी ओसवला. कोणत्या अंगाने तो उसवलाय कळत नाही. चंद्रमा वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसत राहतो. आणि योग्याचं वर्णन करताना ते शरद ऋतूमध्ये असलेल्या चंद्र जसा दिसतो, तसं ते वर्णन 6व्या अध्यायामध्ये योग्याचं वर्णन करताना ते ओवी लिहितात. ते म्हणतात, "हो का शारदियेचे बोले." आता पाऊस संपलेला आहे, पण त्या पावसाचा जो ओलसरपणा आहे, तो अजून शरद ऋतूमध्ये शिल्लक आहे. शरद ऋतू हा ओलसरपणा घेऊ नये, पण तरी सुद्धा गगनामध्ये आता ढग दिसत नाहीयेत. "हो का शारदियेची बोले, चंद्रबिंब पाल्हेले." चंद्रबिंब जणू काही पाललेलं आहे. ते सगळा प्रकाश पसरत चाललेला आहे. असा जो प्रकाश आहे, तसा चंद्रबिंबाचा प्रकाश जणू काही असावा, शांतावणारा प्रकाश असावा, तसा हा योगी आहे. का तेजची मूर्त बैसले आसनावरी. असा ह्या चंद्रबिंबाचा प्रकाश लिहिलेला योगी जणू काही त्या आसनावर बसलेला आहे. ते शरद ऋतूमध्ये जसं चंद्रबिंब दिसतं ना, तसा हा योगी आसनावर बसलेला दिसतो, असं ते म्हणतात. आणि मग सगळं विश्व हे माझंच रूप आहे हे सांगताना ते म्हणतात, "तैसे विश्व येणे नावे, हे मीची पै आघवे. घेई चंद्रबिंब सोलावे न लगे तेही." जसं चंद्रबिंब सोलावं लागत नाही, तसं जग बाजूला सारून मला बघू नकोस. जगामधल्या प्रत्येक भूतामध्ये माझा अनुभव तू घे, असं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतो.